मी चिंतामणी सहस्रबुद्धे रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक होऊन आता जवळजवळ 3 महिने झालेले आहेत. या 3 महिन्याच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड, समित्यांची निवड, समित्यांच्या सभापतींची निवड हे सगळे सोपस्कार पार पडले होते. त्यामुळं कदाचित सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना कामाकडं, विकास कामांकडं, शहरातल्या प्रश्नांकडं लक्ष द्यायला वेळ मिळाला नसेल असं आपण म्हणूया. परंतु गेल्या 3-3.5 महिन्यातला अनुभव काही फारसा चांगला आहे असं दिसत नाही. त्या वॉर्डातून निवडून आलेले काही नगरसेवक आहेत, त्यातले काही अपवाद वगळला तर कुणी त्या वॉर्डात फिरकलेत असं सुद्धा दिसत नाही. उदाहरणार्थ सांगलीतला 14 नंबरचा वॉर्ड हा अत्यंत गाजलेला वॉर्ड होता निवडणुकीच्या काळामध्ये, गाव भागातला. आणि या 14 नंबरच्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पक्षामध्येच टसल सुरू होती. त्यातनं भारतीय जनता पक्षात फूट पडून शिवसेनेचं पॅनल वेगळं उभे राहिलं. परंतु आता त्या निवडणुकीनंतर इथं कोणी पदाधिकारी किंवा अगदी नगरसेवकसुद्धा काही इथल्या प्रश्नांकरता काही फिरतायत, हिंडतायत असं काही फारसं कधी दिसलेलं नाही. तीच परिस्थिती एकूण बाकी सगळ्या तिन्ही शहरामध्ये आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्ष जो सत्तेमध्ये आहे, की ज्याला 39 जागा महापालिकेमध्ये नागरिकांनी निवडून दिलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्या भारतीय जनता पक्षातली गटबाजी ही सगळ्यात मोठी चर्चेचा विषय ठरलेली आहे. म्हणजे एकीकडं पश्चिम बंगालमधली निवडणूक भारतीय जनता पक्षानं जिंकली, प्रचंड मताधिक्यानं जिंकली, प्रचंड जागा मिळाल्या तिथं त्यांना. आसामची निवडणूक सलग 3 टर्ममध्ये जिंकली आणि सत्ता मिळवली. पुदुचेरीची निवडणूक दुसऱ्या वेळा जिंकली. हा सगळा आनंदोत्सव एकीकडे सगळीकडे सुरू आहे. परंतु त्याच वेळेला सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतली भारतीय जनता पक्षातली जी गटबाजी आहे, ती गटबाजी काही थांबायचं चिन्ह दिसत नाही. या गटबाजीचा परिणाम म्हणूनच यावेळेचं बजेट आहे, महापालिकेचं अंदाजपत्रक आहे, ते अंदाजपत्रक मांडायला सुद्धा उशीर झाला असा आरोप थेट विरोधी पक्ष नेते जे आहेत काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांनी थेटपणे केला. आणि म्हणजे काँग्रेस आत्तापर्यंत गटबाजी करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रसिद्ध होतच. त्यांच्यातली गटबाजी काय आत्ता थांबली अशातला भाग नाही. सत्ता नाही म्हणून ती गटबाजी दिसत नाही एवढंच फक्त, नाहीतर त्यांच्यातही गटबाजी आहेच. परंतु त्याच काँग्रेस पक्षाचे नेते असलेले मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर थेट गटबाजीचा आरोप केलेला आहे. त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की महापालिकेमध्ये शेखर इनामदार जे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत, प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यांचा एक गट आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा एक गट आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा एक गट आहे. महापौरांचा एक गट वेगळा आहे. असे वेगवेगळे गट आज महापालिकेमध्ये काम करतायत. भारतीय जनता पक्षाचं काम करतायत म्हणण्याच्या एकमेकांमध्ये भांडतायत. काम काही करत नाही असं मंगेश चव्हाणांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. साधं अंदाजपत्रक सुद्धा ह्यांना मांडता आलं नाही आत्तापर्यंत यांच्या मतभेदामुळे. विशेषतः महापौर धीरज सूर्यवंशी आणि स्थायी समितीचे सभापती अतुल माने यांच्यातल्या वादामुळं आत्तापर्यंत बजेटसुद्धा मांडलं गेलं नाही असा आरोप मंगेश चव्हाणांनी केला. अर्थात आता त्याला उत्तर देताना महापौर सूर्यवंशी जे आहेत त्यांनी असं सांगितलं की आमच्यात कुठली गटबाजी नाही, आमच्यात सभापतीनं आमच्यात काही भांडणं नाहीत. हे जरी सगळं सांगत असले तरीसुद्धा वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आहे. गटबाजी आहे, एकमेकांच्यामध्ये भांडणं आहेत, एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा उपस्थित कोण राहत नाही, वेगवेगळ्या गटाचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, ही वस्तुस्थिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगली शहरातल्या प्रश्नांकडं काहीही लक्ष नाही. खुद्द महापौरांनी निवडणूक झाल्या महापौरपदी निवड झाल्या अगदी त्या स्वामी समर्थ घाट म्हणजे जुना माईच्या घाटावरती हिंडून शेरी नाल्याचा प्रश्न सोडवतो, इथला सगळं सुशोभीकरण करतो, अशा घोषणा केलेल्या होत्या. प्रत्यक्षात काय आहे, आजही स्वामी समर्थ घाटावर साधा 3 महिन्यामध्ये लाईटसुद्धा लावता आलेला नाही. संध्याकाळी अंधार असतो सगळा. शेरी नाल्याचा प्रश्न तर काय लगेच यांच्या हातनं सुटणं शक्य नाही. गेल्या 25 वर्षात 50 वर्षात सुटलेला नाही, तो आता काय हे सोडवणार आहे. अशी परिस्थिती आहे सांगली शहरातली. रस्त्यांची सगळीकडे दुरवस्था झालेली आहे. एकीकडं महापालिका रस्त्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करते. सगळे रस्ते उखडलेले आहेत. अक्षरशः लोकांच्या अस्थिरोग व्हायची वेळ आली, लोकांना हाडांचे रोग व्हायची वेळ आली, सारखे दणके खाऊन रस्त्यामध्ये. आणि दुसरीकडं सार्वजनिक बांधकाम खातं मात्र जे रस्ते चांगले आहेत ते उकरून पुन्हा नव्यानं करायला लागले. हा काय अजब प्रकार सार्वजनिक बांधकाम खातं करते काही कळत नाही. असं म्हणतात की कॉलेज कॉर्नरपासून जो माधवनगरपर्यंत जो रस्ता जातो, पुढं अगदी बुधगावपर्यंत जातो, हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. परंतु तो रस्ता एवढा चांगला आहे की त्याच्यामध्ये काही फार मोठे खड्डे वगैरे काहीच नव्हते. तो रस्ता तर बिलकुल खराब झाला नव्हता.
कुठंतरी किरकोळ किरकोळ जे खड्डे होते ते पॅच घालून सुद्धा दुरुस्त करता आले असते. परंतु तो रस्ता आता एका बाजूने उकरलाय सगळा, अगदी बुलडोझर आणि हे लावून. आणि आता तो रस्ता उकरून तो आता करणार आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूचा रस्ता उकरणार आहे. तिथं वाहतुकीची सगळी खोळंबा झालेला आहे. रोज खोळंबा होते वाहतुकीचा, सगळी वाहतूक ठप्प होतीये. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा उद्योग सारखा चाललेला आहे. मध्यंतरी त्यांनी सांगली मिरज म्हणजे जिल्हा परिषदेसमोरनं पुष्पराज चौक म्हणजे कर्मवीर चौकातून जाणारा रस्ता, तो सुद्धा असा चांगला रस्ता, तो सुद्धा पुन्हा एकदा करायचा घाट घातलेला होता. तो चालूच होता त्यांचा प्रयत्न. म्हणजे हा काही सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रकार काही कळत नाहीये. चांगले रस्ते मोडायचे आणि ते पुन्हा नव्यानं करायचे, हा काय प्रकार आहे? सांगली शहरात असे अनेक रस्ते आहेत की भले ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत नसतील, परंतु महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं पाहिजे ना, हे रस्ते करू नका. त्याऐवजी आम्ही आमचे रस्ते करतो, महापालिकेचे रस्ते करायच्या बाबतीत ओरडच आहे. अशा सगळा प्रकार चालू आहे. आता बजेट, महापौरांनी बजेट जे सादर केले, अंदाजपत्रक सादर केले, ते तर एक अफलातून आहे. ते 1600 कोटी रुपयेपर्यंतचे बजेट आहे. कुठनं एवढे पैसे यांच्याकडे येतात काही कळत नाही. सगळं मिळून महापालिकेचं उत्पन्न आहे 400-450 कोटी. पगारासाठी LBTचा जो फरक आहे तो शासनाकडनं यांना मदत मिळतो. दर महिन्याला 20-22 कोटी रुपये मिळतात. आणि त्याशिवाय हे 1600 कोटी रुपये आले कुठनं बजेटमध्ये? कुठनं आणणार आहेत हे पैसे? आता कुठले जर भूखंड आहेत, त्या भूखंडावरती तिथं काही डेव्हलपमेंट करायची असं यांचं चालू आहे. ह्या भूखंडाची डेव्हलपमेंट ही कधी सरळ होत नाही. भूखंडाचं श्रीखंड असा दंगा होणार आहे ह्या विषयामध्ये. एवढंच नव्हे तर ह्या बजेटमध्ये महापौरांनी असं सांगितलं की आम्ही शासनाकडून 200 कोटी रुपयाचं अनुदान गृहीत धरलेलं आहे, येणार आहे ते. हे बजेटमध्ये धरले त्यांनी. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात अफलातून गोष्ट म्हणजे महापालिका, सांगली मिरज कुपवाड महापालिका कर्जरोखे काढणार आहे म्हणे. 100 कोटी रुपयाचे कर्जरोखे ते काढणार आहे. आता महापालिकेचे कर्जरोखे घेणार कोण? घेतले तर ठेकेदारच फक्त घेतील रस्त्याची आणि इतर कामं करणारे. दुसरं कोण घेणार आहे यांचे ठेके, हे कर्जरोखे महापालिकेचे? मुळात महापालिकेचे आर्थिक शिस्त आहे का महापालिकेमध्ये? 1600 कोटी रुपये तुमचं उत्पन्न आहे का? जमा खर्च कसा तुम्ही करता त्याच्या ह्याच्यातला? आणि कर्जरोखे तुम्ही कसे काढणार आहे? अलीकडच्या काळामध्ये शासनाच्या म्हणजे निमशासकीय संस्थेच्या वतीनं म्हणजेच कृष्णा खोरे महामंडळातर्फे 1997-98च्या दरम्यान कर्जरोखे काढलेले होते महामंडळानं. अर्थात त्याच्या पाठीमागं शासन भक्कमपणे उभं होतं. जवळजवळ 16-17% त्यांनी त्यावेळेला व्याजाचा परतावा दिलेला होता लोकांना. वेळेवरती पैसे पण परत दिले. त्या तुलनेत पहिल्या ड्रॉ जो झाला कर्जरोख्यांचा, तो अर्थात चांगल्या व्याजानं झालेला होता, व्याजदरानं झाला होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या कर्जरोख्यांच्या ड्रॉला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही शासनाचा असून सुद्धा. तिथं महापालिकेला हे कोण कर्जरोखे देणार आहेत? कर्जरोखे म्हणजे काय? हाच मुळात महापालिकेमध्ये संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं काहीतरी अफलातून कल्पना काढायच्या आणि त्या लोकांच्या समोर मांडायच्या. मी तुम्हाला सांगतो, हे जे सगळे पदाधिकारी आहेत आज महापालिकेमध्ये निवडून आलेले, त्यांना त्यांची मुदत संपल्यानंतर ते असं काहीही सांगू शकणार नाहीत की हे आम्ही काम केलं तर म्हणून. त्यांनी अक्षरशः काहीही काम करू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आत्तापर्यंतचा महापालिकेचा अनुभव बघितला तर, अपवाद वगळला तर सगळ्या महापौरांना, आता माजी महापौरांना तुम्ही विचारा की तुम्ही काय केलं तुमच्या कारकिर्दीत, तर त्यांना काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. अपवाद आहेत, काही अपवाद नाहीत असं म्हणत नाही मी. तर त्याकरता हे असे अफलातून आणि प्रयोग करू नयेत महापालिकेनं. कोण घेणार आहे कर्जरोखे महापालिकेचे? पूर्वी जसं ते जयंत पाटीलांनी जेव्हा इथं महाआघाडीची सत्ता आणली ती महापालिकेत, त्यावेळेला एक काही ती बुलेट ट्रेनसारखं एक काहीतरी ट्रेन, तरंगती ट्रेनने काहीतरी नेणार होते हवेतनं, म्हणजे ह्याच्यातून मध्ये तारेचं हे करून रायगडवर तिचा रोपवे असतो, रोपवेसारखी अशी ती रेल्वे किंवा बस असं न्यायचा त्यांचा विचार होता. अफलातून कल्पना. त्यानंतर सांगलीचं ॲम्स्टरडॅम करू, सांगलीचं शांघाय करू वगैरे वगैरे घोषणा झाल्या. सांगलीसुद्धा राहिली नाही अशी परिस्थिती आहे आज. त्याच वेळेला पूर्वी म्हणजे जेव्हा मदनभाऊ पाटील यांची सत्ता होती, काँग्रेसचे नेते महापालिकेमध्ये, त्यावेळेला सुद्धा अशाच अफलातून काही कल्पना यायच्या. जगात काही नाही ते अशा योजना महापालिकेत यायच्या म्हणजे काय? ते सर्वेक्षणाकरता पैसे खर्च करायचे, प्रत्यक्षात त्यातून काही व्हायचं नाही. उपग्रहाद्वारे सर्वेक्षण केलं आणि आराखडा तयार केला. त्याचं काय झालं विकास आराखड्याचं कुणाला माहीत, त्या DP प्लॅनचं. त्याच वेळेला त्यावेळेला आणखी एक अफलातून कल्पना महापालिकेमध्ये तिथल्या तत्कालीन महापौरांनी मांडली ती ते म्हणजे जपानची बँक महापालिकेला कर्ज देणार आहे. आता जपान कुठं, महापालिका सांगली मिरज महापालिका कुठं, मुंबई महापालिका एक वेळ आपण मान्य करू, देईल काय ते जपानची बँक. पण सांगली मिरज कुपवाड महापालिकेला जपानची बँक कर्ज देणार कुठनं?
ते कसा त्यावेळेला जोरात ती नॅरेटिव्ह चाललेला होता त्या जपानी बँकेचं कर्ज. तसंच आता हा कर्ज रोख्याचा प्रकार आहे. हे केवळ निव्वळ काहीतरी आपले शब्दांचे बुडबुडे सोडायचे हवेत असा हा सगळा प्रकार आहे, यात काही शंका नाही. प्रामुख्यानं आपापले मतभेद मिटवून गटबाजी संपवून महापालिकेतल्या पदाधिकाऱ्यांनी आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगली शहरातले, सांगली मिरज कुपवाड शहरातले प्रश्न सोडवण्याकडे अधिक गतीनं लक्ष दिलं पाहिजे. रस्ते चांगले केले पाहिजेत. पाणी पुरवठा नदी 12 महिने वाहतीये. नदीमध्ये पाणी तुडुंब आहे कृष्णा नदीमध्ये, पण नळाला पाणी नाही अशी आज महापालिकेची अवस्था आहे. काय करायचं? ते कर्ज रोखे आणि काढून आणि हे करून, म्हणजे हा सगळा निव्वळ नागरिकांची दिशाभूल आहे. ही दिशाभूल थांबवली पाहिजे आणि प्रत्यक्ष कामाशी महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी भिडलं पाहिजे, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपल्याला आवडली, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.